आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। जिरवळांचा व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेऊन चौकशी करा। खासगी आयुष्यातील व्हिडिओ शूट करणं गुन्हा। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकावडींकडून जिरवळ यांची पाठराखण। व्हिडिओ निघतोयाचा तो कोणीतरी शूट केला ना, तो शूट करणारा कोण आहे तो पहिला घावला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यांनी जर एखाद्याच्या पर्सनल लाईफमध्ये बेडमधला व्हिडिओ जर शूट केला असेल तर तो गुन्हा आहे। उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक होणार। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचंय, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यांचं खासगीत विधान। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या कुठेही चर्चा नाही। सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, त्या अंतिम निर्णय घेतील। सुनील तटकरेंची भूमिका। अजितदादांचे एनसीपी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत, त्याची सुरुवात रायगडपासून झाली आहे। आदरणीय अजितदादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवरती नाव किंवा फोटो सुद्धा नाही, याला कृतज्ञता म्हणतात। विकास लमांडेंचं वक्तव्य। विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत कोणतीही चर्चा नाही, जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही सांगूच। आमदारांचं वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य आहे। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। अजितदादा यांचे जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यात सुनीत्राताई आता प्रमुख आहेत किंवा बाकी जे प्रमुख मंडळी आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्यावरती कुठेही काही चर्चा नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद। आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा, शेळके यांचं वक्तव्य। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होत असतील, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याची प्रत्येकाची भूमिका असेल तर दोन्ही पक्ष एकत्र व्हायला नक्कीच आम्हाला देखील आनंद वाटेल। राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार, ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी समजेलच, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है, मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगते। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं, तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे। तर लोकप्रियता वाढवण्यासाठी वाघमारेंचं विधान। विजय वडेट्टीवार यांची टीका। लवकरच राजकारणात भूकंप होण्याच्या वाघमारेंच्या वक्तव्यात काही तथ्य दिसत नाही, अशी ही प्रतिक्रिया। स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे, त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही। आता टॉप 9 राजकीय घडामोडी बघूयात। ठरलेल्या दिवशी जमिनीची मोजणी होणार, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। खासगी भूमापकांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। जमीन मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी निर्णय। शिवसेना आमदार मुरजी पटेल यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अनोखा उपक्रम। ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती द्या आणि 10,000 रुपये बक्षीस घेऊन जा, ड्रग मुक्तीसाठी उपक्रम। चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरूंनी आसामला टाटा बाय बाय केलं होतं। मोदी सरकार आहे तोपर्यंत भारताची 1 इंचही भूमी बळकावू शकत नाहीत, प्रचार सभेदरम्यान अमित शहांचं वक्तव्य। रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपद सिंघानिया यांचं निधन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली। सिंघानिया यांनी त्यांच्या उद्योगाचं नाव जागतिक स्तरावरती नेण्याचं काम केलं, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबाद इथल्या वर्कशॉपला भेट दिली। इंदू मिल इथे बसवल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी केली। बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मानेवरती टॅटू काढलाय, त्याचसोबत सत्यवीरा युद्ध अशी नावं कोरली आहेत, जी त्यांच्या मुलांची नावं आहेत। टॅटू काढलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा सोशल मीडियावरती प्रतिक्रिया।
युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावरती परिणाम. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत उपाययोजनांवरती चर्चा. प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित. महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.